सरकारने 2 सप्टेंबरचा जी.आर. मागे घ्यावा किंवा त्यात बदल करा. छगन भुजबळांची पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. सरकारने जी.आर. प्रचंड दबावाखाली काढला. भुजबळांचा पत्रात उल्लेख. जी.आर. मधील मराठा समाज या शब्दावर आमचा आक्षेप. ओबीसी आणि कुणबी असा उल्लेख करायला हवा होता, तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चूक. समता परिषदेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाकरता सतेज पाटलांच्या नावाची चर्चा. गोकुळच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा राडा. पोटनियम बदलून संचालक संख्या वाढवायला शौमिका महाडिक यांचा विरोध. सभेत जोरदार गदारोळ. संजय राऊत भाद्रपदातले कावळे. निकालानंतर त्यांना श्राद्धाचा घास देणार. अनिल बोंडेंची राऊतांवर खालच्या पातळीवर टीका. त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं. मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. क्रॉस वोटिंगचं स्वप्न विरोधकांनी पाहत राहावं. आगे आगे देखो होता है क्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्यातील शेतकऱ्यांकरता आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा. 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानं बळीराजाला दिलासा. डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास स्थगित. हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवासी उतरले रस्त्यावर. बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक कारनामा. कैद्याकडून जेलरनं गाडी धुण्यासह करून घेतली इतर वैयक्तिक कामं. व्हिडिओ व्हायरल. उपराष्ट्रपती पदाकरता सकाळी 10 वाजल्यापासून मतदान सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं पहिलं मतदान. नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांचा राजीनामा. नेपाळचे पंतप्रधान दुबईला पळून जाण्याच्या तयारीत. सोशल मीडियावरून नेपाळमध्ये अराजकता. परभणीत महिलांसाठी उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात असुविधा वाढत असून इथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची सुद्धा व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना घाणीतच बसावं लागतंय. नाशिकमध्ये आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले. संगमनेर प्रांत कार्यालयासमोर शिव आर्मी संघटनेनं आंदोलन केलं. भाकड जनावर घेऊन शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय. प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करत गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली. भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट इथे क्लोरीन वायुगळती झाल्याची घटना घडली होती. वायुगळतीची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्तांसह अग्निशमन दलानं तत्काळ धाव घेत सर्वांचे प्राण वाचवले. यात 5 कर्मचारी बाधित झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात 1.5 महिन्यापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला. रामपूरवाडी परिसरातील वैशाली थोरात यांच्या वस्तीवरती लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भातील कठोर कारवाई केली. पोलिसांनी एकूण 40 गणेश मंडळांवरती कारवाई करत गुन्हा दाखल केला. चंद्रपुरात आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी झडपीसमोर निदर्शनं केली. 20 ऑगस्टपासून संप सुरू असून राज्यातील 36,000 कर्मचारी संपावरती केले. समायोजन ही आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. दमदार पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. मात्र पाऊस ओसरताच हातनूर धरणातला विसर्ग देखील घटलाय. सध्या धरणाच्या केवळ 4 दरवाजातून तापी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय. विशेषतः कावनई आणि आसपासच्या गावात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिक भयभीत झालेत. कपिलधारा रिसॉर्ट परिसरातील 2 बिबटे मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. कन्नड तालुक्यातील गोहत्येसंदर्भात कत्तलखान्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मागे हत्यारबंद जमावानं पाठलाग केला आणि यावेळी कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचलेत. या प्रकरणी किशोर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावरती एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील एका 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. कान नदीच्या पुलावरून समोरून येणाऱ्या 2 दुचाकींना एसटी बसनं जोरदार धडक दिली. विद्यार्थिनी लक्ष्मी जयस्वाल हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इलेक्ट्रॉनिक डिजिटल गेमिंग मशीनच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावरती भंडारा एलसीबी पथकानं छापा घातलाय. या कारवाईमध्ये 12 इलेक्ट्रॉनिक मशीनसोबतच 2 मोबाईल्स आणि 2,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जुगार अड्डा चालवणाऱ्या 3घांना ताब्यात घेतलंय. चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांना जिल्हा परिषद प्रशासनानं निलंबित केलंय. परवानगी नसतानाही त्यांनी काही कामांचे कार्यादेश स्वतः जारी केले असून त्यांच्यावर कार्यालयात सतत गैरहजर राहण्याचा देखील दोषारोप आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातनं एका तरुणाची हत्या करण्यात आली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपींच्या घराबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन केलं. सिंधुदुर्गात खासगी बसनं दुचाकीला धडक दिली. मालवण कसाल राज्यमार्गावरील हा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या अपघातामध्ये गणेश चंद्रकांत घोगळेंचा जागीच मृत्यू झालाय. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एसटी प्रवासादरम्यान 26 वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. प्रवासादरम्यान युवक सीटवरनं खाली पडला. तातडीनं त्याला दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होतीये. राहुळ घाटात मुंबई आग्रा महामार्गावरती बुलेट गॅस टँकरचा अपघात झाला. टँकर उलटल्यामुळे त्यातून गॅस गळती होत असून महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. गॅस गळती थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंबिवलीत महिला चोरांनी धुमाकूळ घातलाय. महिलेनं भर दिवसा घरात घुसून कामगाराच्या बँकेतनं 20,000 रुपये लंपास केले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. नागपुरात डोळे तपासणीसाठी जाणाऱ्या दाम्पत्यावरती काळानं घाला घातला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिल्यामुळे 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि 47 वर्षीय पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये 2 तरुणींनी मुलांचा वेश करून 3 साथीदारांसह ट्रक चालकांना लुटलं. यावेळी पोलिसांनी सापळा रचत दोन्ही तरुणींना पकडलं असून त्यांचे 3 साथीदार फरार झालेत. आतापर्यंत या दोघींनी 6 महिन्यात 30 ट्रक चालकांना लुटल्याची कबुली दिली. रायगडमध्ये अँटी करप्शन विभागानं धडक कारवाई केली आहे. महिला पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या टेस्टिंग लॅबवरती धाड टाकत 15,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या 2 महिलांना रंगेहात पकडण्यात आलं. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच सुपरफास्ट 100. आरक्षणाबाबतचा GR सरकारनं प्रचंड दबावाखाली काढला. शासनाच्या मराठा आरक्षण GRमुळे राज्यात नाराजी आहे. GRबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असं छगन भुजबळ म्हणाले. GR मागे घ्या किंवा त्यात बदल करा अशी मागणी भुजबळांनी केली. GRमधील मराठा समाज शब्दावरती आमचा आक्षेप आहे. ओबीसी कुणबी मराठा असा उल्लेख हवा असं छगन भुजबळ म्हणाले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचं आहे असंही भुजबळांचं म्हणणं आहे. तर आरक्षण हा सामाजिक विषय आहे. ओबीसी प्रश्नात राजकारण आणू नका असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. कुणीही वाद घालायचा नाही. सध्या ओबीसी नेत्यांमध्ये आक्रोश आहे, तो दाखवणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हणाले. खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरती घणाघाती टीका केली. फडणवीसांनी स्वतःची तुलना फिनिक्स पक्षाप्रमाणे केली. याचा अर्थ त्यांची राखरांगोळी करण्याचा प्रकार त्यांच्याच सहकार्यांनी केला असा हल्लाबोल राऊतांनी केला. फडणवीसांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात कधीच कुणाची राख होत नाही. कुणी कुणाबद्दल असे विचार करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे गटातील 2 आमदार सोडले तर त्यांचे सर्व आमदार आणि माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर त्यांना आम्ही मोठा धक्का देणार असा दावाही त्यांनी केला.
आमदार रोहित पवार यांनी बावनकुळेंवरील केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सरकारी दस्तऐवजातून समोर आलंय. गौण खनिज उत्खनन प्रकरणी 90 कोटींचा दंड हा तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकाळातील असल्याचं नमूद आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी सीपी राधाकृष्णन बहुमतानं विजयी होतील असा माझा विश्वास आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तर श्रीकांत शिंदेंना मोदींनी दिलेली जबाबदारी आणि त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास ते खरं सत्यात उतरवतील असाही दावा शिंदेंनी व्यक्त केला. शिर्डीमध्ये अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडलेत. लक्ष्मीनगर परिसरातील दुचाकींची तोडफोड सुद्धा करण्यात आली. या प्रकरणी सुजय विखेंच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण मागील 29 वर्षांपासून घडतंय. 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली. आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती शिंदे सेनेतल्या सूत्रांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीवर येलो मोझॅक या रोगानं हल्ला केला. या रोगाच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं नष्ट झाली. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.